काही नाही असं पाहून नाही 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 सर ये बात ये जो भुसावळ शहरामध्ये सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या एरियामध्ये राहणारा अनिल हरी भराटे यांच्या घरी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। हा आणि त्याच्या बायकोंसोबत एका हल्दी कार्यक्रमासाठी गेलो होतो दुपारी 2 वाजता आणि परत 9 वाजता आले आणि त्यांना घरामध्ये कुलूप तोडले आणि सर्व सामान तितर फेकून होत्या आणि त्यांच्या घरातलं 33 तोला 5 ग्राम सोने आणि 2 लाख रुपये 60,000 रुपयाचे पैसे सर्व मिळून 28,55,000 रुपयाचा चोरी झालं म्हणून त्यांना माहिती पडलं। पोलिसांना तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी केलं आणि नोंदणी केल्यानंतर त्याच्या तपासादरम्यान ही लक्षात आलं की त्यांचं जवाई आहे राजेंद्र शरद जांभरे राहणारा भुसावळ हा कर्जबाजारी झालेला आहे आणि त्यांच्यावरती आम्हाला संशय झाला होता आणि गोपनीय सूत्राकडून आम्हाला माहिती भेटलं होतं। त्यांना विचारपूस आम्ही पोलिसांनी ताबा घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांचा गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि कबुली दिल्यानंतर जे काही सोना चोरी झाला होत्या पूर्ण सोने आणि जे पैसे होते पूर्ण पैसे ते पूर्णपणे आम्ही रिकव्हरी करण्यात आलेले आहे आणि हे चोरीमध्ये इम्पॉर्टंट असे आहे ज्या हल्दी कार्यक्रमामध्ये ही फिर्यादी गेलो होता त्या हल्दी कार्यक्रमात हा आरोपी देखील गेलो होते आणि हल्दी कार्यक्रमामध्ये काहीतरी बहाणा मोबाईल काम करत नाही असं काहीतरी बहाणा बनवून ते हल्दी कार्यक्रमाचं बाहेर आला आणि ही चोरीचं काम केलं आणि एकदा चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यामध्ये पण हाच पुढाकार आणि सर्वात पुढे राहून फिर्यादी देखील देत होते आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये अशी देखील समजलं की म्हणजे आधीच त्यांनी एक 10 तोलाचं चेन त्यांनी आधीच चोरी केलं होते आणि आता हल्दीचा कार्यक्रम झालेला आहे 3 दिवसानंतर लग्नाचा कार्यक्रम आहे आणि जर लग्नाच्या कार्यक्रमासाठी पूर्ण जरी सोनं वगैरे शोधलं की ही चोरी झालं म्हणून त्यांना माहिती पडेल म्हणून म्हणजे त्या दिवशी त्यांनी प्लॅन करून ते पूर्णपणे आधीचा 10 तोला आणि नंतरचे 23 तोला आणि 3 लाख जवळपास पैसे हे सर्व त्यांनी चोरी केलेले आहे।